प्रज्वल. नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन लेक्चर पाहत आहोत. योजना या संदर्भात केंद्र प्रमुख भरती परीक्षा यासाठी खूप साऱ्या योजना आहेत, परंतु कोणत्या योजनेवर आपण फोकस केला पाहिजे आणि कोणत्या नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. आणि फक्त योजनाच नाही तर त्या योजनावर येणारे प्रश्न आपण काढलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपण त्याची माहिती आणि कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात ते या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला सांगायचं आहे की केंद्र प्रमुख ऑनलाईनर नोट्स, परीक्षाभिमुख एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड आहेत. शॉर्ट नोट्स आहेत. पेपर 2ची संपूर्ण तयारी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि या ठिकाणी स्वतः मी अनेक एक्झाम देऊन आपल्याला अनेक रेफरन्स यूज करून या ठिकाणी या नोट्स काढलेल्या आहेत. केंद्र प्रमुख परीक्षेसाठी आपला खूप टाईम वाचू शकतो आणि त्यासाठी आपण या नोट्स या ॲपवर जाऊन त्या ठिकाणी बाय करू शकता आणि आपल्या येणाऱ्या परीक्षेला चांगल्या पद्धतीने फेस करू शकता. तर हे ॲप घेण्यासाठी आपण चॅलेंज एस्पायरंट नावाच्या ॲपवरून नावाचा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरून या नोट्स घ्या आणि त्यानंतर या नोट्सचा आपल्याला 100% फायदा होणार आहे. तर चला मग आज आपण आजच्या लेक्चरमध्ये योजना या घटकावर माहिती पाहू आणि प्रश्न उत्तरे सुद्धा यांचा सराव क्वेश्चन आन्सर आपण पाहणार आहोत. चला मग. या ठिकाणी नंबर 1 ची योजना आहे एमडीएम मीन्स मिड डे मील स्कीम. मिड डे मील स्कीम सगळ्यात महत्त्वाची योजना आहे. लक्षात ठेवा, सगळ्या योजनेमध्ये तिचं नवीन नाव आहे पोषण शक्ती निर्माण योजना. पूर्वी याला मिड डे मील स्कीम म्हटलं जायचं किंवा मध्यान्ह भोजन योजना. ही स्वातंत्र्यापूर्वी 1925 साली मद्रास या राज्यामध्ये म्हणजे आताच्या तामिळनाडू राज्यामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आली होती. त्या ठिकाणी काही कालावधीसाठी त्या राज्याने ती योजना राबवली तिथल्या मुलांसाठी. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा तामिळनाडू या राज्याने ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली आणि त्याचा आदर्श घेऊन केंद्र शासनाने संपूर्ण देशामध्ये राबवण्याचं ठरवलं आणि 15 ऑगस्ट 1995 रोजी ही योजना देशभरात सुरू करण्यात आली आणि संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आली. परंतु प्रायोजित स्तरावर ती योजना 92-93 सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे काय? मुलांना पोषणयुक्त आहार प्रदान करणे, कुपोषित मुलांची संख्या कमी करणे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टिकवून ठेवणे. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ही योजना लागू करण्यात आली होती, परंतु या योजनेमध्ये बदल करण्यात आला आणि 2003 पासून मुलांना जेवणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पोषण आहार शाळेमध्ये देण्यात येऊ लागला आणि या योजनेला सप्टेंबर 2021 पासून पीएम पोषण अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि या पीएम पोषण योजनेचा कालावधी आहे 2021-22 ते 25-26. तर ही जी योजना आहे याची महत्त्वाची तारीख आणि कधी लागू झाली लक्षात ठेवा. आता ही योजना शिक्षण मंत्रालयाच्या अंडर आहे. पूर्वी MHRD यांच्या अंडर होती. या योजनेमध्ये या योजनेचे जे वैशिष्ट्य आहेत ते आता सांगितले की आपण मद्रास राज्यामध्ये सुरुवातीला लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2008 पासून या योजनेमध्ये विस्तार करण्यात आला आणि सुरुवातीच्या काळामध्ये जी योजना 1 ते 4 वर्गासाठी होती ती 1 एप्रिल 2008 पासून इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या सर्व मुलांना लागू करण्यात आली. या योजनेसाठी जो केंद्र राज्याचा निधीची जी तरतूद आहे ती आहे 60-40 या प्रमाणात. या योजनेमध्ये जे मुलांसाठी पोषकीय मानके जे स्टँडर्ड्स ठरवण्यात आले ते पुढे 2013 ने ठरवण्यात आले. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे जे प्रोटीन्स आहेत किंवा जे विद्यार्थ्यांना जे कॅलरीचं प्रमाण आहे, प्रथिनाचं प्रोटीनचं प्रमाण आहे ते लक्षात ठेवा. इयत्ता 1 ते 5वी पर्यंत 450 ग्रॅम, 12 ग्रॅम आणि 6वी ते 8वी 720 अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता. 450, 12, 720 ग्रॅम अशा पद्धतीने प्रोटीन आणि कॅलरी आपल्याला त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, ही योजना कशासाठी आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिलेलं आहे. त्यामुळे या योजनेवर जास्त भर देण्यात येऊन फक्त महत्त्वाचा कालावधी, नवीन योजनेचं नाव आणि कोणत्या वर्गासाठी आहे, त्याचे पोषण तत्वे काय आहेत हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्कीम आहे समग्र शिक्षा अभियान. ही सुद्धा महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये 3 योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान, RMSA राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर एज्युकेशन ही नव्याने ॲड झाली. सगळ्यात अगोदर
एस-एस-ए ही जी योजना आहे सर्व शिक्षा अभियान 2001-2 ला सुरू करण्यात आली देशामध्ये आणि या योजनेचा मूळ उद्देश होता 6 ते 14 वयोगटातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी शाळा सुधारणे, शाळेची भौतिक दर्जा सुधारणे आणि त्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी त्या शाळा सुधारण्यासाठी निधी वगैरे या गोष्टी या एस-एस-ए योजने माध्यमातून करण्यात आल्या. अनेक उपाययोजना या एस-एस-ए मध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या डिटेल द्यायची गरज नाही, परंतु त्याची तारीख लक्षात ठेवा आणि आता ती योजना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर रामसहा आर-एम-एस-ए म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2009 साली आले. ही माध्यमिकच्या वर्गासाठी 12वी पर्यंत लागू होती आणि हे दोन योजना वेगवेगळ्या ठिकाणी लागू होत्या म्हणून ते एकत्रित करून समग्र शिक्षा अभियानामध्ये आता ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्यांसाठी 1ली ते 12वी पर्यंत म्हणजे 3 ते 18 वयोगट या वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे यासाठी या दोन्ही योजना आता समग्र शिक्षा अभियानामध्ये आलेल्या आहेत आणि ही समग्र शिक्षा अभियान योजना 24 मार्च 2018 रोजी त्या ठिकाणी सुरू झाली आणि समग्र शिक्षा 2.0 आता ऑगस्ट 2021 पासून आहे. याच्यामध्ये नव्याने ॲड झाली टीचर एज्युकेशन योजना शिक्षकांची सुधारणा करणे. याच्यासाठी फंड शेअरिंग आहे 60-40 प्रमाण राज्यांसाठी 90-10 हिमालयीन पूर्वोत्तर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना 100%. याच्या मार्फत आपल्याला मोफत पाठ्यपुस्तके असेल, गणवेश वर्षातून 2दा, शालेय सॉक्स, बूट वगैरे हे स्कीम मुलांसाठी दिल्या जातात. शाळेसाठी अनुदान दिले जातं. अशा पद्धतीने ही महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट ह्याचा वयोगट महत्त्वाचा आहे. नेक्स्ट स्कीम आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, जी साधपा म्हणून येते. या आता पहिलीला ती मुलगी आपण दत्तक घेतो शाळेमध्ये आणि तिला 8वी पर्यंत आपल्या शाळेमध्ये ठेवत असतो. आपल्या सगळ्या शाळेमध्ये ही स्कीम लागू आहे. परंतु ही योजना कधी लागू आली? एप्रिल 1993 ला. त्या मुलीला दरवर्षी ₹300 वार्षिक भत्ता त्या ठिकाणी दिला जातो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नेक्स्ट स्कीम आहे सावित्रीबाई फुले शिक्षण शिष्यवृत्ती योजना, स्कॉलरशिप. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना पाहिली आपण. आता त्यानंतरची योजना आहे सावित्रीबाई फुले शिक्षण स्कॉलरशिप योजना. ही इयत्ता 5वी ते 7वीच्या मुलींसाठी आहे. 95-96 या सालापासून ही शिष्यवृत्ती या मुलींना दिली जाते. याचा उद्देश आहे मुलींना शाळेत टिकवून ठेवणे, सक्षमीकरण करणे, त्यांची नाव नोंदणी करणे. शासकीय शाळा किंवा ग्रँटेड स्कूल असेल त्या शाळेतील एस-सी, एस-टी, एन-टी या प्रवर्गातील मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. 2003 ला 8वी ते 10वी साठी लागू करण्यात आली आणि आता 5वी ते 10वी पर्यंत ही स्कॉलरशिप योजना सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मुलींसाठी असते. ₹60 प्रति महिना, इथे ₹100 प्रति महिना आहे, लक्षात ठेवावे. नेक्स्ट आहे उपस्थिती भत्ता योजना. ही कोणासाठी आहे? बीपीएल वर्गातील एस-सी, एन-टी किंवा एस-टी या कॅटेगरीतील मुलींना उपस्थिती भत्ता योजना दिली जाते. सुरुवात झाली होती 1 जानेवारी 1992 साली. 1 ते 4 या वर्गासाठी ₹1 प्रतिदिन, 220 दिवस हजेरी किंवा 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्कीम आहे दिव्यांगांसाठी म्हणजे अपंगांसाठी शिष्यवृत्ती. ही सुद्धा त्याच पद्धतीने आहे. 1 ते 4 ₹100, 5 ते 7 ₹150, 8 ते 10 ₹200 आणि अपंग प्रमाण 40% असावं, अशा पद्धतीची योजना आहे. नेक्स्ट स्कीम आहे एस-टी म्हणजे अनुसूचित जमाती यांच्यासाठी सुवर्ण जयंती शैक्षणिक स्कॉलरशिप योजना 2010-11 ला आलेली आहे. विशेष लक्षात ठेवा. 1 ते 10 या वर्गासाठी आहे. उपस्थिती मात्र इथं 80% असावी. याच्या अगोदरच्या योजनेमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी 75% उपस्थिती असावी असं सांगितलेलं आहे. कुठे? उपस्थिती भत्ता योजनेला. आणि सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीमध्ये 80% उपस्थिती पाहिजे. पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा 1.08 लाख रुपये प्रतिवर्ष पाहिजे. इथं रक्कम तीच आहे अपंगासाठी जी आहे ती 100, 150 आणि ₹200. नेक्स्ट योजना आहे मोफत पाठ्यपुस्तक योजना. आता जी मुलांना 1 ते 8 पर्यंत मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात, ती कधीपासून दिली जातात? 2004-5 पासून. नेक्स्ट स्कीम आहे मोफत लेखन साहित्य योजना. मोफत लेखन साहित्य योजना काय आहे? केंद्राची आहे. 1 ते 4 एस-सी, एस-टी, एन-टी वर्गासाठी आहे. त्यानंतर आहे प्री मॅट्रिक अल्पसंख्याकांसाठी, पोस्ट मॅट्रिक त्यांच्यासाठी आहे. अल्पसंख्याकांच्या वेगवेगळ्या योजना आपण पाहणार आहोत, तरी सुद्धा पाहून घ्या. प्री मॅट्रिक म्हणलं की 10वी पर्यंत, पोस्ट मॅट्रिक म्हणलं की 11वी नंतर. तर या ठिकाणी मायनॉरिटीसाठी आहे, त्याच्यासाठी रहिवासी अट आहे. कुटुंबात फक्त 2 जणांना लाभ आणि कुटुंबाचे उत्पन्न ₹1,00,000 प्रतिवर्ष. मागील वर्गात 50% गुण असावेत.
मुलींसाठी 30% राखीव शिष्यवृत्ती जागा, शिष्यवृत्ती रक्कम 1,000 रुपये प्रतिवर्ष असेल. नेक्स्ट स्कीम आहे स्कॉलरशिप योजना. आता जे आहे 5वी आणि 8वी या वर्गासाठी त्यांना वयोमर्यादा असेल 11 वर्षे, 14 वर्ष, अपंगांसाठी 15 वर्षे, 18 वर्षे आणि शिष्यवृत्ती रक्कम 3 वर्षासाठी दिली जाईल. या शिष्यवृत्ती रकमेमध्ये बऱ्याच वेळा बदल होत असतो, त्यामुळे या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती रक्कम दिलेली नाही, ते आपण अपडेट करू शकता. नेक्स्ट योजना आहे अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती. काय आहे? 1 ते 10 दर महिन्याला 110 रुपये हे विशेष लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे झेडपी शाळामध्ये बालवाडी कधी पोषण बालवाडी कधीपासून? 1978 पासून. नेक्स्ट महत्वाची स्कीम आहे सगळ्यात महत्वाची नवोदय विद्यालय JNV. त्यांना जवाहरलाल नेहरू नाव हे देण्यात आलं. 1986 साली देशभरात 86च्या धोरणानंतर पहिल्यांदा नवोदय विद्यालय 2 नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आली. एक म्हणजे महाराष्ट्रात अमरावती, दुसरं जज्झर हरियाणा या ठिकाणी. याचा उद्देश होता ग्रामीण भागातील गिफ्टेड किंवा टॅलेंटेड जे विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्तेच्या आधारावर CBSEच्या धर्तीवर शिक्षण देणे, अशा मुलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील मुलांसाठी विशेषतः. आणि नवोदय विद्यालयामध्ये सुरुवातीला 86 ला स्थापन करण्यात आलं, परंतु जवाहरलाल हे जे नाव आहे हे कधी देण्यात आलं? तर हे 1989 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव या योजनेला देण्यात आलं आणि त्यामुळे आता JNV जवाहरलाल नेहरू नवोदय विद्यालय अशा पद्धतीने त्या नवोदय विद्यालयांना नाव आहे. आता जवळपास 700च्या पुढे ही नवोदय विद्यालय सध्या गेलेली आहेत. त्यामुळे संख्या ही बदलत असते, आकडा फिक्स नाही. या नवोदय विद्यालयामध्ये मुलांना इयत्ता 6वी मध्ये किंवा 11वी मध्ये प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रवेश परीक्षा होते. ती प्रवेश परीक्षा CBSE बोर्ड घेतं आणि त्या परीक्षेचं नाव आहे JNVST जवाहरलाल नवोदय सिलेक्शन टेस्ट. इयत्ता 6वी मध्ये किंवा 11वी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. माध्यम आहे शिक्षणाचं हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक. सुरुवातीला प्रादेशिक, नंतर हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये या मुलांना शिक्षण घेता येतं. याच्यामध्ये आरक्षण आहे ग्रामीण, शहरी 75-25%. SC ST यांना सुद्धा आरक्षण आहे. राखीव मुलींसाठी राखीव जागा आहेत, परंतु हे आरक्षण बदलत असतं, त्यामुळे फिक्स नाही. याच्यामध्ये फी 100% माफ आहे. इतर वैशिष्ट्ये आहेत की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी दरवर्षी इयत्ता 8वीला नंतरच्या मुलांना 20% मायग्रेशन त्या ठिकाणी केलं जातं. अशा पद्धतीने नवोदय विद्यालयाची योजना आहे, त्याच्यामध्ये आपण अपडेशन करून घ्या आणि लक्षात ठेवा. सैनिकी स्कूल शाळा आहे नवोदय विद्यालयासारखीच, परंतु या शाळेचा जो उद्देश आहे विद्यार्थ्यांना फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करणे आणि त्यांना संरक्षणासाठी तयार करणे. याचं जे संस्थापक आहे ते म्हणजे मॅनेजमेंट आहे ते संरक्षण मंत्रालय, डिफेन्स मिनिस्टर करतं. यामध्ये सुद्धा इयत्ता 6वीला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो विद्यार्थ्याला. माध्यम 2च आहे, इंग्रजी किंवा हिंदी. 1 एप्रिल ते 31 मार्च हे त्यांचं शैक्षणिक वर्ष असतं. ही यांची संख्या देशभर आहे, लिमिटेड आहे. विद्यार्थ्यांची वयोमर्यादा त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. 9 ते 17 वयातील मुलांना या ठिकाणी शिक्षण घेता येतं. याचं डिफेन्स मिनिस्टर ते बोर्ड ऑफ गव्हर्नन्स आहे. प्रवेश परीक्षा यांना NTA मार्फत घेण्यात येते. त्या परीक्षेचं नाव आहे AISSEE. यांची निवड मुलाखत घेतली जाते, त्यानंतर मेडिकल टेस्ट घेतली जाते. सर्वप्रथम पहिली शाळा जी होती देशभरात ती सातारा या ठिकाणी स्थापन झाली होती 1961 ला. आणि मुलींसाठी पहिली शाळा राणी लक्ष्मीबाई 1997 ला त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. अशा पद्धतीने सैनिकी स्कूलची शाळा आपण या ठिकाणी पाहिली. नेक्स्ट आहे महत्वाची योजना नाही, पण लक्षात ठेवा वसती शाळा आहे. 2002 ला ही वसती शाळा योजना लागू झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वस्तीच्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि 1 ते 4 या वर्गासाठी त्या लागू झाल्या. सुरुवातीला ती वसती शाळा शिक्षक त्या ठिकाणी काम करायचे आणि नंतर त्या वसती शाळा शिक्षकांना आपल्या जिल्हा परिषदेमध्ये परमनंट टीचर म्हणून 2014 ला घेण्यात आलं आणि या वसती शाळा जिल्हा परिषद शाळा म्हणून त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. नेक्स्ट आहे सेतू शाळा. सेतू शाळा म्हणजे या सुरुवातीच्या काळामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. 45 दिवस उन्हाळी दिवसामध्ये यांच्या तासिका घेतल्या जायच्या आणि त्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं जायचे. त्या शाळांना सेतू शाळा असं म्हटलं गेलं. आता त्या शाळा राहिल्या नाहीत. अशा पद्धतीने आपण आता अर्ध्या योजना या ठिकाणी पाहिल्या. राहिलेल्या काही योजना पुढील भागात पाहू आणि याच्यावरचे प्रश्न आपण आता पाहणार आहोत.
हॅलो, नमस्कार. पुढील योजना आहे विद्यार्थी विकासाच्या योजना. विद्यार्थी विकासाच्या योजनेमध्ये आपण महत्त्वाच्या काही योजना पाहू. विद्यार्थी अपघात योजना. विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना ही मूळ योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना या नावाने 20 ऑगस्ट 2003 ला सुरू झाली आणि या योजनेमध्ये नंतर बदल करण्यात आला आणि आताची राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना या नावाने ती 25 ऑगस्ट 2010 ला चालू झाली. म्हणजे मूळ योजना 20 ऑगस्ट 2003 आहे. फक्त महाराष्ट्रासाठी आहे. या योजनेमध्ये इयत्ता पहिली ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहे. त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना अपंगत झालं, मृत्यू आला, तर त्यासाठी रक्कम तरतूद केलेली आहे. सुरुवातीला 75,000, 50,000, 30,000 अशा पद्धतीने रक्कम होती. 21 जून 2022 ला या रकमेमध्ये बदल करण्यात आला आणि आता डबल करण्यात आलेले आहे. मृत्यू झाला, ₹1,50,000 अपंगत्व आलं, तर ₹1,00,000 त्या ठिकाणी रक्कम शासन मदत म्हणून देणार. नेक्स्ट योजना आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. ही योजना 2003-4 ला आली. कोणासाठी आहे? अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे. ते विद्यार्थी 11वी-12वी ला ज्यावेळेस प्रवेश घेतात, त्यांना जर मागील वर्षात 10वी ला जर 75% पेक्षा जास्त टक्केवारी असेल, तर त्या मुलांना 11वी-12वी साठी शिष्यवृत्ती दिली जाते आणि ती शिष्यवृत्ती म्हणजे दर महिन्याला ₹300 याप्रमाणे वार्षिक ₹3,000 शासन या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतं. नेक्स्ट योजना आहे सायकल वाटप योजना. सायकल वाटप योजना म्हणजे आता 7वी प्रवेश घेतलेल्या मुलींना तिथून पुढे सायकल वाटप शासनामार्फत केलं जातं. विशेषतः BPL गटातील ज्या मुले असतील त्यांना कमीत कमी 75% मार्क्स 7वी असतील, तर त्या मुलींना सायकल जिजामाता राजमाता जिजाऊ सायकल वाटप या योजनेअंतर्गत सायकल भेट दिली जाते. नेक्स्ट आहे शासकीय विद्यानिकेतन महत्वाचं आहे. 1966-67 ला ही योजना आली. ही योजना म्हणजे नवोदय विद्यालयासारखीच आहे. नवोदय विद्यालयानंतर आली आणि ही सुरुवातीला होती. ग्रामीण भागातील गुणवान गिफ्टेड चॅलेंज जे टॅलेंटेड मुलं असतील या मुलांना CBSEच्या धर्तीवर शिक्षण मिळावं अशा पद्धतीची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली आणि हे शासकीय विद्यानिकेतन महाराष्ट्रात फक्त एकदम कमी आहे ते म्हणजे 5च आहेत. छत्रपती संभाजीनगर, धुळे, चिखलदरा, केळापूर आणि पुशेगाव, सातारा या ठिकाणी ही शासकीय विद्यानिकेतन आहेत. नेक्स्ट योजना आहे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना ही कधी सुरू झाली आणि कोणासाठी आहे? 5वी ते 10वीच्या मुलींसाठी आहे. 1996-97 ला आली, साल लक्षात ठेवा. आणि शाळेमध्ये 75% उपस्थिती असणाऱ्या मुलींना मोफत बस प्रवास त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. पुढची योजना आहे आदिवासी विकास विभागाच्या काही योजना आहेत त्या पाहू आपण. त्याच्यामध्ये असतील आदिवासी शासकीय आश्रमशाळा. सगळ्यात महत्वाची योजना आहे ही 72-73 ला सुरू करण्यात आली. आदिवासी शासकीय आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा ही स्कीम आली. त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि हॉस्टेल, शाळा इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळा या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. सर्व शाळा आता 529 आहेत आणि या शाळा स्थापन करण्याचा जो निकष आहे तो म्हणजे सुरुवातीला सामान्य भागात जनरली 5,000 ते 7,000 लोकसंख्येला एक शाळा अशा पद्धतीने आदिवासी आश्रमशाळा स्थापन झाल्या. त्यानंतर दुर्गम भागामध्ये 3,000 ते 5,000 या लोकसंख्येला 1982 पासून हा निकष आला. ज्या दुर्गम भागात असतील, लोकसंख्या असतील, कमी असेल त्या ठिकाणी आश्रमशाळा स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचे प्रमाण हा निकष वाढवण्यात आला. नेक्स्ट आहे केंद्रीय आश्रमशाळा. केंद्रीय आश्रमशाळा म्हणजे त्या शाळेमधल्या काही शाळांना सेंट्रल स्कूल म्हणून मान्यता देण्यात आली ती 1996 पासून आणि त्या अशा 144 शाळा आहेत. त्यानंतर कन्या शाळा या 529 शाळापैकीच काही शाळा फक्त स्पेशली मुलींसाठी आहेत त्यांना कन्या शाळा म्हणतात. त्या म्हणजे 25 आहेत. नेक्स्ट आहे कॉलेज लेवल हॉस्टेल असणाऱ्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय अशी एकूण 125 निवासी कनिष्ठ महाविद्यालय आहेत. एकलव्य आश्रमशाळा. एकलव्य आश्रमशाळा कोण आहे ते केंद्र शासनाने 1997-98 पासून त्या ठिकाणी एकलव्य आश्रमशाळा सुरू केलेल्या आहेत. उद्देश आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण, नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण मिळणे आणि आता 6वी प्रवेश दिला जातो, 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. याला घटनात्मक तरतूद आहे. यासाठी निधी जो दिला जातो तो आर्टिकल 275(1) नुसार
या एकलव्य विद्यालयासाठी निधीची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा, कोणत्या योजनेला घटनात्मक निधीची तरतूद आहे, तर ते म्हणजे एकलव्य विद्यालय. एकलव्य विद्यालय 1997-98 ला आले. या शाळांची संख्या 750 करण्याचं टार्गेट 2021-22च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेलं होतं. आकडेवारी बदलत असते. नेक्स्ट आहे स्वच्छ भारत आश्रमशाळा अभियान. हे अभियान जे आहे 15-16 ला लागू करण्यात आलं. केंद्र शासनाचा जो वॉश नावाचा कार्यक्रम आहे, पाणी स्वच्छता स्वास्थ्य राबवणे, असं या योजनेचं टार्गेट आहे. त्या अंतर्गत स्वच्छ भारत आश्रमशाळा हे अभियान राबवलं जातं आदिवासी विभागाकडून. साल लक्षात ठेवा 15-16. नेक्स्ट आहे कायापालट योजना. आता ह्या जनरल योजना आहेत. कायापालट योजना म्हणजे काय? आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवणे. मे 2017 तारीख लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पीएमजी दिशा म्हणजे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान 7 ऑक्टोबर 2007 ला हे अभियान आलं. ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल साक्षर करणे. फक्त ग्रामीण लोक आहेत लक्षात ठेवा. डिजिटल साक्षर करणे हाच उद्देश आहे. नेक्स्ट आहे स्वयंप्रभा, सगळ्यात महत्वाचं चॅनल आहे. ऑनलाईन शिक्षण, फ्री ऑनलाईन कोर्सेस, विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्वयंप्रभा नावाचं चॅनल MHRDच्या मदतीने, NCERTच्या मदतीने MHRD अंतर्गत हे स्वयंप्रभा चॅनल त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. MHRD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन मंत्रालय अंतर्गत आहे. सध्या या डिटेल चॅनलद्वारे हे ऑनलाईन शिक्षण दिले जातं. 39 चॅनल्स आहेत. GSAT-15 सॅटेलाइट इस्रो मार्फत या ठिकाणी सोडण्यात आलेलं होतं आणि त्याद्वारे हे चॅनल चालू आहे. चॅनलची संख्या दिवसेंदिवस वाढत असते. सुरुवातीला काहीतरी 34 का 32 होती, आता 40 झालेली आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे उडान. उडान योजना कोणासाठी आहे? उडान योजना कधी आली? 13 नोव्हेंबर 2014 ला आली. उडान म्हणजे एकदा 11वी-12वी मध्ये असणाऱ्या मुलींना JEEची तयारी करण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी या स्कीम अंतर्गत प्रोत्साहन दिलं जातं. त्यांना ऑनलाईन शिक्षण मेंटरिंग सुविधा पुरवल्या जातात लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे विद्याविरता योजना. विद्याविरता योजना काय आहे? 3 मे 2017 ला आली. विद्यापीठ आणि महाविद्यालयांना जागतिक दर्जा प्राप्त करून देणे. जास्त काही महत्वाचे नाही, पण लक्षात ठेवा नाव. रा मीन्स राष्ट्रीय आविष्कार योजना. 9 जुलै 2015 ला आली. 6 ते 18 वयोगट आहे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांमध्ये गणित, विज्ञान, नवोन्मेष इत्यादींचे विकसित करणे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत काय आहे? 26 जानेवारी 2014 ला ही योजना आली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकता, भाषा, सांस्कृतिक आदान प्रदान या गोष्टी विकसित करणे. नावावरूनच आपल्याला लक्षात येतं, फक्त तारीख लक्षात ठेवा. 26 जानेवारी 2014. बडे भारत बडे भारत ही सुद्धा 26 ऑगस्ट 2014 ला झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय आविष्कारप्रमाणेच लेखन, गणित, विज्ञान कौशल्य वाढवणे, डेव्हलप करणे अशा पद्धतीचं तिचं टार्गेट आहे. नेक्स्ट आहे 2 आहेत विद्यालक्ष्मी आणि एक विद्यांजली. याच्यामध्ये माणूस गोंधळ होतो. विद्यालक्ष्मी जी आहे ती म्हणजे कर्ज घेण्यासाठी, शैक्षणिक कर्ज, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी ही योजना महत्वाची आहे लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 2015 ला ही योजना आली. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे. नेक्स्ट आहे विद्यांजली योजना. विद्यांजली योजना 16 जून 2015 ला आली. ही SSC अंतर्गत आहे लक्षात ठेवा. या योजनेचा जो उद्देश आहे तो म्हणजे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात सामाजिक सहभाग मिळणे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांचा प्रवेश, गुणवत्ता, उपस्थिती या गोष्टी वाढण्यासाठी मदत होणे, यासाठी विद्यांजली योजना आहे. कोणा अंतर्गत आहे? SSC अंतर्गत आहे. 16 जून 2015 ला. विद्यालक्ष्मी सुद्धा 2015चीच आहे, पण दोन्हीमध्ये फरक आहे. अशा पद्धतीने आपण जनरल ज्या योजना होत्या, एक 30 योजना, 30 योजना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महत्वाच्या जनरल योजना पाहिलेल्या आहेत. त्या योजनेवर आपण या ठिकाणी थोडक्यात प्रश्नोत्तरांचा सराव आणि त्यामार्फत कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात परीक्षेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात एक सराव करू. आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या योजना, स्कॉलरशिप योजना असतील, अपंगांच्या योजना असतील, अल्पसंख्याकांच्या योजना असतील आणि इतर डिजिटल योजना असतील, या सर्व योजना पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. आपण योजना घटक पाहिला. त्या घटकावर आपण 1 ते 30 प्रकारच्या ज्या पहिल्या योजना आहेत त्या योजनेवर आपण या ठिकाणी एक चाचणी पाहणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आपण या ठिकाणी एक चाचणी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आपण ही टेस्ट पाहूया आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवूया. चला मग. क्वेश्चन नंबर 1 आहे PM पोषण म्हणजे पूर्वीचे नाव मिड डे मील स्कीम. ही योजना केंद्र पुरस्कृत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणत्या मंत्रालयाकडे आहे? तर याचं उत्तर काय येईल? तर याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालय.
लक्षात ठेवा, पूर्वी मिड डे मील ही सॉरी MHRD म्हणजे मानव संसाधन विकास मंत्रालय याच्याकडे होती. परंतु आता 2020 नंतर ती शिक्षण मंत्रालयाकडे आहे. त्याचं कारण आहे की या सर्व योजना शिक्षण मंत्रालय नवीन स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता या योजना शिक्षण मंत्रालयाकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. म्हणजे प्रश्न कसा सोडवायचा पहा. क्वेश्चन 2 आहे, PM पोषण योजनेचा सध्याचा कालावधी कोणता? आपण मिड डे मील स्कीममध्ये पाहिलेलं आहे की पोषण नवीन योजनेचं या मिड डे मील स्कीमचं नाव आहे PM पोषण आणि PM पोषण सध्या 5 वर्षासाठी आहे. PM पोषण आली कधी? ही जर तारीख लक्षात आली तर आपल्याला प्रश्न चुकणार नाही. PM पोषण 2021ला सप्टेंबरमध्ये आलेले आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता 2021. मग याच्यामध्ये सुरुवात 20-21 दिलेली आहे, 19-20 दिलेले आहे, इथं 22-23 दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी ऑप्शन कॅन्सल करायला चान्स आहे आणि आपण त्याच्यामुळे 21ला आली तिथून पुढेच कालावधी सुरू होऊ शकतो. म्हणून याचं उत्तर आहे 2021, 22 ते 25, 26. म्हणजे अशा प्रकारे आपण ऑप्शन त्या ठिकाणी कट करून उत्तराकडे जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समग्र शिक्षा मध्ये RMS हे कोणत्या स्तराशी संबंधित आहे? आपण पाहिलं समग्र शिक्षा काय आहे. समग्र शिक्षेमध्ये 3 प्रकारच्या योजना समाविष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की लगेच RMSA हे काय आहे. प्राथमिक शिक्षणाला SSA आहे, शिक्षक प्रशिक्षण हे टीचर एज्युकेशन हे नव्याने ॲड करण्यात आलेलं आहे आणि पूर्व प्राथमिक याचा कोणताही संबंध नाही. म्हणजे RMSA याच्यात नावातच आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. म्हणून RMSA ही योजना या ज्या माध्यमिक शिक्षणाशी संबंधित आहे आणि सध्या ती समग्र शिक्षा अभियानामध्ये इन्क्लूड केलेली आहे. ही योजना कधी लागू झाली आपण कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. कोणत्या साली ही योजना लागू झालेली आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, समग्र शिक्षा या योजनेमध्ये हिमालयीन आणि ईशान्येकडचे जे राज्य आहेत या राज्यासाठी निधीचं प्रमाण कसं आहे? फंड शेअरिंग आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. 3 प्रकारचे आहे फंड शेअरिंग. मग हिमालयन राज्य असतील किंवा नॉर्थ ईस्ट स्टेट असतील तर या राज्यांसाठी फंड शेअरिंग पाहिजे आपण. 100% कोणासाठी आहे, 90%, 10% कोणासाठी आहे, 75-25 आता हा ऑप्शन राहिलेला नाही. त्यामुळे हा या ठिकाणी कटेल. 60-40 कोणासाठी आहे, सर्व राज्यांसाठी आहे. मग ह्या स्पेशल राज्यासाठी कोणता आहे तर तो 90-10 100% कोणासाठी आहे, केंद्रशासित प्रदेशासाठी. अशा प्रकारे आपल्याला फंड शेअरिंग महत्वाचं आहे. नेक्स्ट स्कीम आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना साधं पहा. योजनेत योजनेची वार्षिक शिष्यवृत्ती किती आहे? म्हणजे मुलांना किती शिष्यवृत्ती दिली जाते साधं पहा. हे जनरली सगळ्यांचा प्रश्न पाठ असेल कारण याच्यामध्ये आपल्याला माहित आहे त्या मुलीला दरवर्षी 300 रुपये भेटतात. 30 रुपये महिन्याप्रमाणे. पुढची योजना आहे, पुढचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही 1995-96 ला आली. 8वी ते 10वी साठी प्रतिमाह किती शिष्यवृत्ती आहे? आपण पाहिलं 3 प्रकारचे आहे, 2 प्रकारे, एक 5 ते 7 आणि 8 ते 10. 5 ते 7 ला 100 रुपये आहे आणि 8 ते 10 ला 150 रुपये त्या ठिकाणी प्रतिमाह शिष्यवृत्ती देण्यात येते. पाहून घ्या परत एकदा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी किती टक्के उपस्थिती आवश्यक आहे? ही योजना कधी आली कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यासाठी उपस्थिती किती आवश्यक आहे? 75%. तेव्हा त्या मुलीला 1 रुपया प्रतिदिन मिळतो आणि सरासरी उपस्थिती 220 दिवस शाळेत ती मुलगी असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जे आहे त्याच्यामध्ये किती अपंगत्वाचं प्रमाण असेल तर भेटते? तर जनरली अपंगत्व असणे किंवा अपंगासाठी जे लाभ भेटायचे ते आपल्याला माहीत आहे की मिनिमम क्रायटेरिया 40%च आहे. म्हणून 40% अपंगत्व प्रमाणपत्र असावं. पुढची योजना आहे ST म्हणजे अनुसूचित जमाती सुवर्ण जयंती विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे? हा जरा स्पेशल कॅटेगरी मधला प्रश्न आहे. सुवर्ण जयंती विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना कधी आली? 2010-11 ला आली. तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याच्यासाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा
1.08 लाख रुपये असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न आहे, मोफत लेखन साहित्य योजना कोणत्या इयत्तेसाठी लागू आहे? तर मोफत लेखन साहित्य योजना ही 1 ते 4 या वर्गासाठी लागू आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न 11वा, प्री मॅट्रिक अल्पसंख्याक प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना एका कुटुंबात किती विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो? तर एका कुटुंबात 2 जणांना त्याचा लाभ दिला जातो, एक लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 12 आहे, नवोदय विद्यालयात ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे, रुरल अँड सिटी, तर ते किती आहे? ते आहे 75-25. नवोदय विद्यालय योजना कधी लागू झाली आणि विशेषतः कोणत्या मुलांसाठी आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सैनिकी स्कूलमध्ये जी प्रवेश परीक्षा घेतली जाते कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? सीबीएसई, यूपीएससी, NTA, NCERT. तर ही परीक्षा NTA मार्फत घेतली जाते. AISSEE अशा पद्धतीचे त्या योजनेचं नाव आहे, लक्षात ठेवा. आणि नवोदय विद्यालयासाठी जी परीक्षा होती ती कोण घेतं? ती CBSE घेतं. JNVT असं नाव आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेतुशाळा. सेतुशाळा योजनेचा कालावधी किती आहे? आपण पाहिलेला आहे. सेतुशाळा शाळाबाह्य मुलांसाठी 45 दिवसासाठी चालू होती उन्हाळ्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेत 2022 नंतर मृत्यू झाला तर भरपाई किती आहे? आपण पाहिलेलं आहे, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना कधी आली? 2003 ला आली. 2010 ला त्याच्यामध्ये नाव बदलण्यात आलं आणि 2003 पासून या योजनेअंतर्गत जो लाभ होता तो 75,000, 50,000 आणि 30,000 अशा पद्धतीने होता. तो आता 2021 नंतर डबल केलेला आहे. म्हणजे जर मृत्यू आला तर सुरुवातीला 75,000 होता, तो आता 1.5 लाख करण्यात आलेला आहे. अपंग होतं 50,000 होतं, ते 1 लाख करण्यात आले, लक्षात घ्या. अशा पद्धतीने जे चेंजेस झालेले आहेत ते आपण लक्षात ठेवावेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कोणत्या इयत्तेसाठी लागू आहे? ती आहे 5 ते 10. कधी लागू करण्यात आली साल आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कधी लागू करण्यात आली? नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकलव्य आश्रमशाळा योजना कोणत्या धर्तीवर सुरू करण्यात आली? एकलव्य आश्रमशाळा लक्षात घ्या, कोणत्या मुलांसाठी आहे? आदिवासी मुलांसाठी. कधी आली ते साल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही योजना कोणत्या धर्तीवर आहे? तर ती नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आहे. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे, आदिवासी मुलांसाठी. क्वेश्चन नंबर 18 आहे, PMG दिशा प्राईम मिनिस्टर ग्रामीण डिजिटल साक्षरता या योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? या नावातच उद्देश येतो, लक्षात घ्या. ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरता वाढवणे किंवा ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल साक्षर करणे असा या योजनेचा उद्देश आहे. ही PMG दिशा योजना कधी आली? कमेंट बॉक्समध्ये मला त्या ठिकाणी साल सांगा, पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वयंप्रभा. स्वयंप्रभा ही योजनेत एकूण किती DTH चॅनल्स आहेत? तर 40 DTH चॅनल्स आहेत, लक्षात घ्या. कोणतं सॅटेलाइट त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं होतं? बॉक्स करून सांगा मला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यांजली योजना. विद्यांजली योजनेअंतर्गत कोणाअंतर्गत राबवली जाते? SSA अंतर्गत, राईट. कोणासाठी आहे? कशासाठी आहे? पाहून घ्या. विद्यांजली सारखी अजून एक योजना आहे, विद्यालक्ष्मी. त्या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिलं जातं. या दोन्ही योजनेचं जे साल आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या योजना, त्या योजनेवर प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात त्याचा या ठिकाणी आपण थोडक्यात एक चाचणी घेतली आणि त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एक्झाममध्ये मार्क्स वाढवा. धन्यवाद.